मंच आहे कंपनीतही लॉक करू शकतात एवढी ताकद ते राखतात. सध्या प्रीतम घरात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा आवाज आपण ऐकला, धन्यवाद. आज खूप चांगला आवाज आमच्यापर्यंत आमचे डीजे ऑपरेटर पोहोचवतात. खऱ्या अर्थानं कसं असतं, ज्या वेळेला तुम्ही त्या क्षेत्रामध्ये असता आणि त्या क्षेत्राची तुम्हाला कामाची पोचपावती मिळते त्यावेळेचं समाधान हे वेगळं असतं. आणि आज डीजेवाल्यांनी मनं जिंकली, धन्यवाद. लगातार 2 वर्ष SSC फायनलसाठी क्वालिफाय होणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. ही त्यांनी क्वालिटी राखली. धीरज गुप्ता आमचे थोडेसे नाराज आहेत कारण संघाची मिसफिल्ड. इथे मात्र हा तुम्ही सामना मुकले, प्रयत्न चांगले राहिले, परंतु कोणाला वाटतं मी जिंकायला पाहिजे, कोणाला वाटतं की समोरचा जिंकायला पाहिजे. जे आमच्या इकडे प्रेक्षक होते आणि प्रेक्षकांना जे वाटत होतं त्याच्या अगेन्स्ट अनेक गोष्टी घडल्या. चला थोडं मैदानात जे आमच्या कॉमेडी स्टुडिओपासून निखिल भाऊ थोडं ॲडजस्ट व्हा. निखिल भाऊ थोडं ह्यांना पण घ्या. मॅचला सुरुवात सेमीफायनल 2चा थरार. एका बाजूला आपण पाहतात संघ आहे तो म्हणजेच आमच्या साथीनं कुश, एक चांगले गुणलेखक. विजय काकांना विनंती करतोय आणि किशोर ठाकूर सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अनमोल 11 आणि प्रश्वी 11 दोन्ही कर्णधार आपण या जो आता सामना चालू झालाय ऑल राईट, जिथे मेन इन व्हायलेट एका बाजूला आणि मेन इन पिंक जिथे आमचे जवळचे मित्र हर्ष पाटील, संस्कार पाटील आणि असे दिग्गज खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळतील. कॅमेरामॅन व्यासपीठावरती येऊ द्या कॅमेरा. जिथे आमचे मॅन ऑफ द मॅच हे खेळाडू चिंटू, अफलातून क्रिकेट आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट राजांचं, शिस्तबद्ध प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. निखिल भाऊ थोडंसं यांना मॅरेंज करा ना. मॅचला सुरुवात होते आणि 2 फलंदाज मैदानाच्या आत. एक्झिबिशन मॅचचा राजा मनीष तर त्यांच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतात प्रणित. 2 धुरंधर खेळाडू मैदानाच्या आत. तर गोलंदाजी मार्कवरती धीरज घरत, अनुभवाचं भंडार, तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला असा एक जुना जाणता खेळाडू अर्थात धीरज घरत. अंडरआर्म क्रिकेटवरती अनेक वर्ष आपल्या नावाचा दबदबा ठेवला ते धीरज आहेत. सेमीफायनल 2ला सुरुवात. ओम साई स्पोर्ट्स समेत प्रेक्षक जोडले, त्यांचं स्वागत. पहिला बॉल वाईड. पंच समीर खान अर्थात बिट्टू आणि त्यांनी ह्या बॉलला वाईड घोषित केलं. शाहरुख भाई थोडेसे ॲडजस्ट होंगे, थँक्यू सो मच. एक चांगले पंच म्हणून शाहरुख यांच्याकडे देखील आपण पाहतोय. काय फटका केला क्रॉस बॅटनं, सिंगल मिळणार. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतंय. आज संपूर्ण शिवाजीनगर दुमदुमतंय. काही स्पर्धा राहिली. निखिल ठाकूर यांचं कौतुक करावं तेवढं कमी. 1 मॅन शो हेही मी करून दाखवू शकतो सलग 3ऱ्या वर्षामध्ये. तरुणांनी दाखवलेला विश्वास माझ्यावरती, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे निखिल ठाकूर यांनी दाखवून दिलं. या वेळेला थ्रू द कव्हर्स बॉलला पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. दॅट्स अ 4 रन्स. थँक्यू सो मच. मयूर घरत, ब्रँड ऑफ सरावली, ओम साई स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर एका बाजूला अक्षय मोरे आणि आता सेकंड देखील आपल्याला पाहायला मिळतात मालक म्हणून मयूर घरत. कूल अँड काम. या वेळेला मनीष घरतच्या बॅटमधनं बिटवीन द गॅप टॅप केले बॉलला आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मनीष पाटील यांच्या बॅटमधनं चौकार. मन्या या नावानं भरपूर प्रसिद्धी मिळाली या मन्या यांना. एक्झिबिशन मॅचमध्ये अगदी आपण पाहतायत खूप चांगले एफर्ट्स त्यांनी दिले. आता पहिल्या षटकात धावांची हाणामारी. 3 चेंडूंचा खेळ झालाय. रनसंख्या फलकावरती 10. गोलंदाज तयार. याही वेळेला नो बॉल. गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल धीरज यांना. तुम्ही मागे किती वर्ष कसं क्रिकेट खेळला त्याला महत्व नाही, तुम्ही आत्ता खेळताना कसं क्रिकेट दाखवता हे खूप महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. सध्या गोलंदाजी मार्कवरती. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला बोट उचलला आकाशाकडे आणि आता मुख्य खेळपट्टीवरती लोटांगण घातलं. धीरज सांगतात ही ओळख आहे भाई, उगाच नाही एवढी वर्ष मी राज केलं या क्रिकेटवरती. आणि एकदा महत्वाच्या फलंदाजाला मन्याला इथे बाद करण्यात ज्यांचं महत्वाचं योगदान, फलंदाज फ्रेम मध्ये देखील आले नाही. ऍब्सोल्युटली गॉन. कालच्या दिवसात किंग्स 11 कालच्या दिवसात देखील आपण पाहतायत
धीरज घरत पास्तळ प्रीमियर लीग मध्ये किंग्स 11 या संघाकडनं खेळत असताना रनरअप राहिले. ओव्हरऑल क्रिकेट देखील तेवढंच ताकदीचं हाताळतात. यावेळेला फटका खेळला जरूर क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला बॉलला फील्ड करतील. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 11-1 अशी स्थिती. बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय प्राश्वी 11. यावेळेला फटका तर खेळलाय जरूर. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि या नो बॉलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13 रन. धीरज घरत सांगतात की आम्हाला तिसऱ्या पंचांची मदत हवी आहे. आता तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना अक्षय मोरे एक जबरदस्त नो कॅन्सल. ऑल राईट, म्हणजेच आता षटक संपला आणि षटकानंतर धावसंख्या आम्हाला खुश दर्शवतात. हा नो बॉल आहे का? DRS कॅन्सल केला. अच्छा ओके ऑल राईट. 13 धावा. इथे देखील शॉर्ट बॉल होता त्याला फक्त दिशा दिली आणि गोशंकित क्षेत्रात डिक्लेअर झोनकडे बॉल वळण घेत 14 धावा या धावफलकावरती. एका बाजूला संस्कार कॅल्सी देत आहेत की 6 बॉलमध्ये 14 झालेले आहेत भाई. येणारे आपल्याकडे 30 बॉल आहेत. 30 बॉलमध्ये कुठल्या पद्धतीचं क्रिकेट दाखवायचं आहे या सगळ्या गोष्टी पाहता आता 14-14ला 1 अशी स्थिती पाहायला मिळते. येणारे चेंडू आता 30 आहेत. 6 षटकांचं क्रिकेट आणि SNPL ची अंतिम रजनी शेवटची रात्र. सलग 4 दिवस हा क्रिकेटचा आपल्याला सोहळा बघताना पाहायला मिळाला. प्रत्येक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं या स्पर्धेचं. SSC सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश. फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षण झालंय. सिंगलचा प्रयत्न. रनआउटची संधी. बोट उचलला पंचांनी आकाशाकडे आणि इथे विकेटचं पतन गॉन. मच वेलकम बॅक. निखिल दादांचं सॉन्ग संपूर्ण या सालवडमध्ये आता वाजतंय गाजतंय. याच्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती 14-14ला 2 षटक क्रमांक तपासून पाहिलं तर इथे चालू आहे ते म्हणजेच दुसऱ्या षटकाच्या खेळाची कहाणी तपासून पाहिली तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 बॉल झालाय. गोलंदाज तयार. योगेश अप ट्रॅकरचा बॉल होता. इथे आपण पाहतायत ह्या वेळेला पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि तिसरे पंच मात्र आता पाहतील चेंडू काय आहे, काय बिघडलंय, काय घडलंय या सगळ्या गोष्टी. हरकत नाही. माणूस आहे, माणसाकडनं चुका होणार. इट्स फेअर बॉल आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतात फेअर बॉल पाहायला मिळाला. धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत सध्या जाऊन पोहोचतंय. जर तपासली तर 14 आमच्या साथीनं खुश आहेत. ब्रँड आहेत सरावलीचे. अगदी कमी वयामध्ये निश्चित स्वरूपात ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली भूमिका आज गुणलेखक म्हणून खूप चांगली भूमिका बजावत आहेत. या बॉलला षटकार. फलंदाज बाद. गॉन. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 14 आणि 14ला 3 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. सध्या धावफलकावरती धक्के लागत चाललेत. जिथे संघ प्रिशा 11 तुम्ही जरी प्रश्वी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही धावा जरी वेगानं बनवत असल्या तरी देखील यावेळेला क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. ॲब्सोल्युटली विकेटचं पतन. ट्रिमँडस बॉलिंग बाय योगेश. गॉन.
4 धक्के लागले तर अर्धा संघ गारद झालाय सध्या. बॅटिंग करत असताना सॉफ्ट हँड नरम हाताने फक्त बॉलला पाहिलं आणि नवीन फलंदाज शुभम दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला एक्झिबिशन मॅच राहिला काय खेळ दाखवला तो म्हणजे शुभमने. आता या षटकात फक्त एका धावेचं कंजूस शतक हाताळलं. या गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला हव्या. काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7.5च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती 15. मैदानाच्या आतमध्ये ओमकार कॅप्टन एका बाजूला, शुभम जो एक्झिबिशन मॅच मध्ये चमकला आणि तोच लखलखता तारा मैदानाच्या आतमध्ये. प्राश्वी 11 विपक्षात संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अनमोल 11. 2 संघांमधली एक चांगली मॅच, चांगली लढत, नो डाऊट अबाउट इट. गोलंदाज तयार, टॅप केलंय बॉलला, बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू सो मच. आज फिल्डिंग टीम मध्ये निहालला आपण पाहू शकत नाही. खऱ्या अर्थानं त्यांची कमी भासेल का संघाला. धावसंख्या आता 19 वरती जाऊन पोहोचतात. 3ऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली फलंदाज शुभमनं शंखनाद फुंकला आणि पहिल्याच बॉलवरती डीप स्क्वेअर लेग मधनं बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 19ला 4. मेहनत करावी लागेल. फायनलचं स्वप्न जर तुम्ही पाहताय तर त्या फायनलच्या मॅचचं स्वप्न पाहता तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे. क्षेत्र कुठलेही असो, कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाहीत आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील तुमच्यासमोर पर्याय नाहीत. क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळा आपण पाहिलेत तुमचे प्रामाणिक कष्ट तुम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचवत असतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आजच्या रजनीतला मात्र हा सामना अगदी सेमीफायनल 2 चालू असताना एक सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेने खऱ्या अर्थानं संपूर्ण बोईसरमध्ये या स्पर्धेची चर्चा का होते. SNPLचा हा थरार, काय जबरदस्त पब्लिक, प्रेक्षकांचं तुडुंब भरलेलं असं हे मैदान आणि अलोट प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलं. कारण ही स्पर्धा आहे मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची. फलंदाज तयार होतील. यावेळेला सॉफ्ट हँडनं फक्त नरम हातानं बॉलला खेळलंय. जिथे मिळेल ती म्हणजेच सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 22. शुभम आलेत आणि शुभमने 6 बॉलमध्ये 7 रन या मॅच करिता. सर एका बाजूला ओमकार सेन्सिबल क्रिकेट सिंगल डबल या खेळाला ज्याने प्राधान्य दिलं. हर्ष सारखा खेळाडू आहे, संस्कार पाटील सारखा फलंदाज त्यांच्याकडे आहे. येणाऱ्या काळात पाहूया कुठल्या पद्धतीने खेळ करतील. यावेळेला फटका तर खेळला परंतु फलंदाज इथे बाद होतील. षटकाराच्या स्वरूपात डिक्लेअर झोनच्या देखील बाहेर बॉल पडला आणि फलंदाज इथे बाद, गॉन. लागेल आणि सांगावं लागेल संघाच्या कर्णधाराला, संघाच्या संघ मालकांना की मै होऊ ना. कठीण काळात, संघर्षाच्या काळात पळवाटा न काढता तुम्हाला तिथे पाय रोवून उभं राहायचं आहे. आणि जो आता डगमगती स्थिती आहे त्या डगमगती स्थितीमध्ये स्वतःला आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी दाखवत स्वतःला सिद्ध करण्याची ही योग्य वेळ आहे. 23 वरती 5. प्राश्वी 11 हा संघ थोडा अडचणीत आणि अडचणीतून आता तारणहार कोण होणार. संघर्षाच्या काळात जो संघाला उचलून घेईल तो खऱ्या अर्थानं संघाचा संघनायक, तो खऱ्या अर्थानं या मॅचचा मॅच विनर. पाहूया धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत
ती म्हणजे 24 बॉलचा खेळ झालाय. तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती ही अडचणीच्या काळात बॅटिंग करत असताना पाचवी 11 24ला 5 फटका खेळला जरूर, डॉट बॉल येतोय, हरकत नाही. तुमच्याकडे येणाऱ्या काळात आणखीन षटका आहेत. तुमच्या विकेटचं महत्व तुम्हाला जाणता आलं पाहिजे आणि तो फलंदाज शुभम आहे. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. योगेशने गोलंदाजी चांगली केली. या वेळेला क्लीन बोल्ड, दांडी 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 गुल, फलंदाज बाद, गॉन. इथे आपण पाहतात 6 धक्के, धक्के पे धक्का दे धक्का आणि सध्या पाचवी 11 अडचणीच्या काळात डगमगत्या स्थितीमध्ये. पुढचा बॉल, गोलंदाज तयार ओमकार. या षटकातील अगदी शेवटचा बॉल. या वेळेला फटका तर जरूर खेळायचा होता. बॅकफुटला आले, शफल झाले, तदनंतर जागा बनवली आणि इथे आपण पाहतात 3 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपला. योगेशचं कौतुक करावं तेवढं कमी. 2 षटका हाताळली, 3 धावा दिले आणि 3 धक्के दिले. ह्याला म्हणतात गुणवत्ता. मोठ्या मॅचचा मोठा गोलंदाज. एकदा योगेशची गोलंदाजी आपल्याला योगेशची गोलंदाजी आपण जर आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही, ज्यांनी अफलातून गोलंदाजी केली. 2 षटका, 12 बॉल, फक्त 3 रन देत 3 धक्के दिले आणि आता धीरज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं 24 धावा. फटका खेळला, नो स्कोर, फलंदाज इथे बाद. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 7. अगदी आता शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल आणि मग टार्गेट हे कितीचं सेट होईल या अनेक गोष्टी. SNPL या स्पर्धेचा क्रेज का वाढतो तर इथे सेमीफायनल आणि फायनलचे सामने 6 षटकांचे खेळले जातात. आज अंडरआर्म क्रिकेटला सुखाचे दिवस का म्हणतो तर खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा, लाखाच्या स्पर्धा सुरू व्हायला लागल्या आणि त्या स्पर्धांना अगदी तोडीस तोड म्हणून निखिल ठाकूर वन मॅन शो आयोजन SNPL आपल्याला पाहायला मिळते. काय स्पर्धा राहते ही. तिसऱ्या पर्वात आली. इथे देखील फटका तर खेळला जरूर. रनआउटची संधी बनेल का. आता येणाऱ्या काळात आपण पाहतायत अडचणी वाढत चालल्या. 6 षटकांचं क्रिकेट असताना पाचवी 11चा निर्णय चुकला की काय. तुम्ही फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारत असताना आता फक्त सॉफ्ट हँड बॉलला ढकललं, सिंगल मिळणार. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचली 25 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 25 रन हे धावफलकावरती आहेत. आता उर्वरित 3 बॉलचा खेळ या 5व्या षटकातला बाकी. ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक आमचे जोडले त्या श्रोत्यांचं सलग 4 दिवस त्यांनी भरभरून प्रेम दिलं. त्यांचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून निखिल ठाकूर साहेबांच्या वतीनं खूप खूप आभार. वाह, काय चेंडू होता. मुख्य खेळपट्टीवरती जिथे गोलंदाज टप्पा टाकतायत त्याच गोलंदाजीचा समाचार नाही घेता येत आणि गोलंदाज सांगतात की ओळख आहे आमची. काय टप्पा होता, चूक. पुढचा बॉल, फटका जरूर खेळला. बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमा रेषेला फाडत. अगदी दोघांच्या मधोमध ऑन साइडला धमाका. 4. थँक्यू सो मच. काय फटका खेळला अफलातून. धावसंख्या 29ला 7. अगदी शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता 7 बॉलचा खेळ बाकी असेल. या 7 बॉलमध्ये किमान 10 ते 12 रन आले तर मजा येतील. षटक संपलंय. षटकाचा खेळ संपला आणि जिथे आपण पाहतायत 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा म्हणजेच 30 बॉल हाताळून झाले. 30 बॉल परिपूर्ण फेकून झाले आणि त्यावेळेला धावसंख्या ही फलकावरती 29 राहिली. 29 वरती 7 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. गोलंदाज तयार. धावसंख्या फलकावरती 29. या वेळेला फटका तर जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतात. अगदी शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पाचवी 11 थोडासा अडचणीमध्ये, हरकत नाही. 29 दिवस जातील परंतु ते दिवस जाण्याकरिता आता वेळ कमी आहे तुमच्याकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. गोशांकित क्षेत्रात बॉलला ढकललं, सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने आता 30 रन.
बॉलचा खेळ बाकी आहे तो म्हणजेच इथून 4. बघा ऍक्शन रिप्ले, जिथे बॉलला कॅरी नाही करता आला तिथून मात्र गोशंकित क्षेत्रामध्ये बॉलला पाठवून दिलं. आता बॅटिंग करत असताना 2 फलंदाज सांगतील की 4 बॉल आहेत, 4 बॉलमध्ये किमान 2 चौकार जर आणले तर मग लढण्यासाठी एक 40-38 धावा ह्या सन्मानजनक राहतील. यावेळेला ऑल आउट, फलंदाज षटकाराच्या स्वरूपात बाद होत आहेत. OUT आउट, गॉन. सालवड महोत्सव 2026 खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात आपण पाहतात दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी एक सालवड महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने स्थळ आहे सालवड क्रिकेट मैदान, आणि जिथे खूप चांगल्या पद्धतीने या सालवड महोत्सवची सुरुवात होईल, जिथे डान्स कॉम्पिटिशन आहेत, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहेत, तदनंतर फोर्ट मेकिंग कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळत आहेत, स्टॉल देखील आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये प्रत्येक स्टॉलची प्रवेश फी जर आपण तपासून पाहिली, स्टॉल फी आहे तीच 500 रुपये. किड्स झोन या सगळ्या गोष्टी, लकी ड्रॉ, तदनंतर डान्स या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. वर्ष 3रं आहे. शिवकन्या फाउंडेशन सालवड पुरस्कृत सालवड महोत्सव 2026. यावरला मॅचकडे जाऊया. सुरुवात होते, सिंगल मिळेल, सिंगलच्या साहाय्याने आता या मॅचला धीरज घरत एका बाजूला हँडल करतील, त्यांच्या साथीनं करणच्या नावामध्ये आहेत रन. या मॅचमध्ये तुम्हाला संथ दिमागानं खेळाला घेऊन जावं लागेल, करणकडे गुणवत्ता आहे ती. हाफ ट्रॅकरचा बॉल बिटवीन द गॅप, बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार, 4. थँक्यू सो मच. चांगला फटका बिटवीन द गॅप अलॉंग दी कार्पेट, आणि चेंडूला खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप चांगला तो न्याय दिला. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉल वरती आक्रमण केलं, शंखनाद फुंकले आणि धावसंख्या फलकावरती 5. आता जर इथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुरुवातच अगदी कडक केलंय. क्षेत्ररक्षण थोडंसं पुढे आणलं. आता धीरज त्याचा फायदा घेतील की मग त्यांना बळी पडतील, या सगळ्या गोष्टी आहेत. इथे आपण पाहतायत पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. वाईट बॉल, लाऊड अपील, वाईट वाचवण्याकरिता प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं, परंतु पंच बिट्टू यांची अगदी तीक्ष्ण नजर, त्यांनी सांगितलं की नाही तो बॉल वाईड आहे. 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चौथ्या रजनीमध्ये खूप चांगली पंचांची स्टँडिंग, खूप चांगली पंचांची भूमिका, अचूक असे निर्णय आपल्याला पाहायला मिळाले. पुढील बॉल फटका तर जरूर खेळला, सिंगल मिळणार. मन्या बॉलला फील्ड करतील, तुर्ताच मिळते सिंगल. सिंगलच्या साह्याने रनसंख्या 7. बॉलचा खेळ झाला 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 धावा. शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 निखिल ठाकूर पुरस्कृत सालवड उपसरपंच ग्रामपंचायत मध्ये विराजमान आहेत, आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं गावाच्या विकासासाठी तत्परतेने लढणारं, निर्भीडपणेनं लढाऊ वृत्तीने लढणारं नाव निखिल ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 बॉल मध्ये करायचे 24. करण सिंग यांना आपण पाहताय 2 बॉल चेक करून घेतले. शुभमला ऑन स्क्रीन आपण पाहतात, या मॅचला हँडल करू शकतात. 31 बॉल मध्ये 24. 31 चेंडू 24 धावा. या वेळेला आपण पाहतात सॉफ्ट एंडनं फक्त दिशा दिली आणि इथून षटक क्रमांक 1चा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8-8ला बिनबाद ही जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीम करीते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया
सो मच. वेलकम बॅक. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 23 धावा असा मात्र हा विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला करण सिंग करिता चेंडू अचूक ठेवला. काय अफलातून गोलंदाजी. जरी आम्ही टार्गेट कमी ठेवलं असेल परंतु लढण्यासाठी आम्ही जाणतो. असे अंडर प्रेशर सामने, कमी धावांचे सामने आम्ही अनेक वेळा आमच्या नावी केलेले आहेत. करण सिंग, जो तुमचा पॉझिटिव्ह क्रिकेट आहे त्याच्याकडे या. तुम्ही हे बचावात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यावेळेला करण सिंगला आता कुठेतरी थोडीशी कठीण परिस्थिती पाहायला मिळते. तुम्ही नॅचरल क्रिकेटकडे जर आलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. शुभमला बॉलला इथे फील्ड करतील, तुर्ताच मिळते सिंगल. सिंगलच्या साह्याने 9 धावा. बॉलचा खेळ झाला 3 बॉल नंतर इथे आपण पाहतात धाव आली 1. 27 बॉल मध्ये रन करायच्यात 22 या मॅचला जिंकण्याकरिता. शुभम एका बाजूला आपण पाहतायत. पाचवी 11 संघाकरिता हर्ष देखील मॅचचा आनंद घेतात. बाहेरनं संस्कार पाटील ब्रँड आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात याही वेळेला फटका तर खेळला जरूर. इथून मिळते सिंगल. सिंगलच्या साह्याने डबल डिजिटमध्ये 2 अक्षरात 2 संख्येत धावसंख्या बदलली. 10-10ला बिनबाद. 26 बॉल आणि 26 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज. काय सामना रंगला आहे. थोड्या इथून रन जर थोड्या जास्त असत्या तर मजा आली असती, परंतु आता एका बाजूला धीरज घरत आणि करण सिंग. फटका खेळला जिथे आपण पाहतात मनीषनं प्रयत्न कमालीचे ठेवले परंतु बॉल त्यांना बीट करत निघून जाईल सीमा रेषा पार. 4. बदलत चाललं. 25 बॉल आणि 25 बॉल मध्ये 17. याही वेळेला फटका तर खेळलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आता करण सिंग सांगतायत की मागच्या षटकात थोडासा शांत हतबल दिसलो. त्याचा अर्थ असं नाही की मी बॅटिंग करू शकत नाही. माझ्या नावामध्ये रन आहेत आणि मी ते रन शोधणं जाणतो. त्याचं नाव आहे करण सिंग. सलगचा दुसरा. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 13. आता विजयाचा सुगंध दरवळत लागलाय. विजयाची चव चाखण्याकरिता 13 धावा दूर आहेत. तर एका बाजूला 24 बॉल आणि 13चा सामना. प्राश्वी 11 या संघाकरिता अडचणी वाढत चालल्या. ऑन स्क्रीन धीरज घरत यांना आपण पाहतात. अनुभवाचा भंडार, अनुभवाचा खजिना. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हाच खरा तुमचा शिक्षक. या मॅचला हँडल ते करू शकतात. 24 बॉल मध्ये करायच्या 13. यावेळेला टॅप केलंय बॉलला. बॉल निघून जाईल का इथे, परंतु मन्या शेवटपर्यंत लढणार आम्ही. जरी आम्ही धावा कमी ठेवल्या परंतु वन वे ट्रॅफिक होऊ देणार नाही. शेवटपर्यंत लढणार निर्भीडपणानं आणि मनीषचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. इथे देखील आपण पाहतात काय क्षेत्ररक्षण केलंय. मनीषचा उल्लेख मी करीन. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कोणी केलं त्याचं नाव आहे मनीष. बघा संघासाठी समर्पण. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले जणू काही पाण्यामध्ये सूर मारले की काय, आणि तो मनीष आपल्याला पाहायला मिळाला. 22 बॉल मध्ये 12. या वेळेला पॅडल स्वीप करायचा होता आणि फलंदाज बाद. प्लेड ऑन बॅटची कड घेत फलंदाज करण सिंग बाद. एकवीस बॉल मध्ये रन करायचे 12. या मॅच मध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत अनिल. बॉल आहेत 21 बॉल मध्ये रन करायच्यात 12. एका बाजूला धीरज घरत, एका बाजूला अनिल जे नुकताच दाखल झालेत. पहिलाच बॉल मागचा दरवाजा उघडा राहिला आणि शिरकाव केला गोलंदाजानं. ऍब्सोल्युटली फलंदाज क्लीन बोल्ड मागच्या बाजूने गॉन. थँक यू.
20 बॉल मध्ये रन करायच्यात या मॅचला जिंकण्याकरिता 12. धीरज घरतच्या साथीने नवीन फलंदाज अंबर दाखल झालेत. 20 मध्ये करायच्यात 12. अंबर घरत मैदानाच्या आत. पहिलाच बॉल. सेन्सिबल क्रिकेट. जशी मागणी तसा पुरवठा, कारण गरज नाही मोठ्या फटक्यांची. त्या अनुषंगानं सिंगल डबल या खेळाला प्राधान्य दिलं आणि धावसंख्या आता इथून आकार घेतली. 19 मध्ये रन करायच्यात 11. धीरज घरत कालच्या दिवसात PPL मध्ये रनरअप आणि आज खऱ्या अर्थानं फायनलला जाण्याकरिता 11 रन दूर आहेत. गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळायचा होता. कव्हरला बॉल येईल डॉट आणि षटक संपतंय. 18 बॉल मध्ये करायच्यात 11. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीज. चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये धावा करायच्या 11 वेळेचा विचार केला तर खऱ्या अर्थाने आता 10 वाजत आले. 10च्या सुमारास आपण आहोत आणि यानंतर बिग मॅच, ग्रँड फिनाले. सिंगल मिळणार. सिंगलच्या साह्याने आता एक धावेसाठी झगडावं लागतं, एक धावेसाठी रडावं लागतं, एक धावेसाठी इथून पळावं लागतं मैदानाच्या आत. सामना क्रुशल मोमेंटला, जिथे बॉल आहेत 17 मध्ये 10. बॅटिंग करणाऱ्या संघाकडे सामना जरूर आहे, परंतु विकेट देखील तेवढेच महत्वाचे. फटका खेळला आणि इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण, 16 मध्ये करायच्या 10. शिवाजीनगर प्रीमियर लीग काय स्पर्धा रंगली शेवटच्या दिवसात, शेवटच्या रजनीत. अगदी चित्त थरारक रोमहर्षक सामना. नो बॉल. आता इथे गरिबी में आटा गेला. तुमच्याकडे आधीच बँकेत बॅलन्स कमी आणि तुमचा खर्च रोजचा चिकन मटन बिर्याणी नाही चालणार. तुम्हाला कधीतरी डाळ भात, कधीतरी शाकाहारी खावं लागेल. परंतु या वेळेला बँकेत बॅलन्स कमी असताना कर्ज घेऊन हा नो बॉल टाकला आणि त्याचं भुगतान इथे भोगावं लागलं 2 धाव्यांचं. 16 बॉल आहेत आणि 16 बॉलमध्ये आता धावा करायच्यात 8. पुढचा बॉल. नो स्कोर. खऱ्या अर्थानं आपण पाहतात स्वतः धीरज सांगतात की ओव्हरहम क्रिकेटची आठवण झाली आणि स्टेप आउट करून खेळण्याचा मोह आवरेनेसा झाला. आता हा डॉट बॉल असेल. चौकार ज्या वेळेला गेला त्यावेळेला खांदे थोडेसे झुकले होते, परंतु ते खांदे झुकलेले जेव्हा नो स्कोर कानी पडलं त्यावेळेला त्या खांद्यांना बळ मिळालं आणि खांदे पुन्हा उभे झाले. सध्या 15 बॉल आहेत आणि 15 बॉलमध्ये रन करायच्यात 8. या मॅचला परिपूर्ण जिंकण्याकरिता कोण जिंकणार? प्रत्येकाला वाटतं ना की मला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पद गाठायचं आहे. सहज नाही मित्रांनो, मेहनत करावी लागते. यावेळेला स्टिअर केले, बॉल चाललाय स्क्वेअर डी पॉइंटला आणि ज्यातून आपण पाहतात सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्याने आता रनसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24. 14 मध्ये करायच्यात 7. मयूर घरत आपल्याला पाहायला मिळतात, सरावलीचं अनमोल रत्न, आणि त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगला चेंडू. या मॅच मध्ये आता दुहेरी वळण. कधी सामना एका बाजूला वळतो, कधी सामना दुसऱ्या बाजूला वळतो, परंतु मी अजूनही म्हणेन की बॅटिंग करणाऱ्या टीमकडे जी संधी आहे ती संधी साधून घ्या. फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला बीट करत निघून जाईल. 4. थँक्यू. एकच चौकार या मॅच मध्ये तुम्हाला तुमचं एक वेगळं नाव करण्यासाठी तयार होता आणि तो चौकार आला. आता 12 मध्ये करायच्या 3. अंबर घरतच्या बॅट मधनं तो चौकार. एका बाजूला धीरज, मॅच विनर खेळाडू, अनेक वेळा मागच्या वर्षी देखील फायनल या स्पर्धेची खेळलेली आहेत आणि आता देखील आपण पाहतायत सध्या मैदानाच्या आतमध्ये फायनल कडे जाण्यासाठी फक्त 3 धावा दूर. कोण जिंकणार? शाहरुख देखील एन्जॉय करतात. शाहरुख भाई थोडंसं ऍडजस्ट होतील पुन्हा एकदा. त्यांना खऱ्या अर्थानं मैदानात यावंसं वाटतंय, त्या अनुषंगाने ते हळूहळू करत पुन्हा एकदा त्यांच्या जागेवरतीच येतात. जाऊया. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 3 करायच्यात. लाडक्या प्रेक्षकांनी जी गर्दी 7 वाजल्यापासून ठेवली ती आत्तापर्यंत ठेवलेली आहे. हे क्रिकेटवरती असणारं आमचं प्रेम आहे. या क्रिकेटनं आम्हाला हेच दिलंय, जिथे माणसं मिळाली, जिथे अनोळखी मित्र मिळाले आणि आज हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं.
12 बॉल मध्ये करायच्या 3 गोलंदाज तयार. मनीष मन्या पाहायला मिळत आहेत. मन्याच्या विपक्षात ठोकलाय चौकार आणि मिळवलं फायनलचं तिकीट. फायनलचा संघ पाहायला मिळाला तो म्हणजेच अनमोल विजय. थोडस आपण पाहतात आता नाराजगी व्यक्त करावी लागते आणि अभिनंदन. एका बाजूला SSC आणि एका बाजूला अनमोल 11. हा फायनलचा अगदी महत्वाचा सामना. थोड्या वेळात सुरुवात होईल या फायनलच्या मॅचला. तुर्तास घेऊया एक DJ वाला ब्रेक.